नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रथम सत्र 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील प्रस्तावना आणि विषयाची ओळख या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केली होती. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामधील फरक हा पाहणार आहोत. तर प्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामधील फरक जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या व्याख्या कुठल्या कुठल्या अर्थतज्ञांनी मांडल्या, ह्या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक जाणून घेण्यासाठी आपण प्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे, त्याचा उगम कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे विविध विषयांचे विवेचन स्थूल आणि सूक्ष्म या दोन विभागात केले जाते. तर विद्यार्थ्यांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्रीय अध्ययनाच्या दोन पद्धती आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा म्हणजेच या व्याख्यांचा किंवा या संकल्पना आहेत त्यांचा वापर ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फ्रिश, लक्षात घ्या, ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय विश्लेषणाची सर्वप्रथम मांडणी केली. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर मायक्रो या शब्दाची उत्पत्ती MICRO असा जो काही इंग्लिशमधला शब्द आहे तो मायक्रो याची उत्पत्ती आहे ती मिक्रोज हा शब्द लक्षात घ्या, MIKROS मिक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. तर मिक्रोज म्हणजे काय, MIKROS. तर मिक्रोज या ग्रीक शब्दाचा अर्थ लहान किंवा सूक्ष्म असा होतो. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी किंवा सूक्ष्मलक्षी तसेच व्यष्टी अर्थशास्त्र असेही म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, या अर्थशास्त्रात एखादी व्यक्ती, एखादे कुटुंब म्हणजे विशिष्ट कुटुंब, विशिष्ट व्यक्ती, एक उत्पादन संस्था किंवा विशिष्ट उत्पादन संस्था यांच्या आर्थिक वर्तनाचा इथं अभ्यास केला जातो. तर हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्रात त्याची उत्पत्ती, त्याच्या उगम आणि त्याला कोणकोणत्या नावाने संबोधलं जातं. तर आपण स्थूल अर्थशास्त्राचा सुद्धा असाच अभ्यास करूया. तर स्थूल अर्थशास्त्र तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं त्याला संबोधलं जातं. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा मॅक्रोज MAKROS हा जो मॅक्रोज म्हणजे आपण मायक्रोजचा ग्रीक भाषेमधला जो काही शब्द पाहिला त्याचा लहान असा त्याचा अर्थ होतो, तशाच प्रकारचा इथं स्थूल अर्थशास्त्रामध्ये मॅक्रोज MAKROS हा जो काही शब्द आहे हा ग्रीक भाषेतील शब्द असून त्याची उत्पत्ती मॅक्रोज या शब्दापासून तयार झालेली आहे. तर मॅक्रोज याचा अर्थ काय की मॅक्रोजचा अर्थ मोठा किंवा समूह अशा पद्धतीचा होतो. तर स्थूल अर्थशास्त्राचा विकास जागतिक महामंदीनंतर झालेला असला तरी अर्थशास्त्रज्ञांना स्थूल अर्थशास्त्राची कल्पना होती. व्यापारी विचारवंताच्या काळात एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करून आर्थिकदृष्ट्या राष्ट्र कसे प्रबळ बनल हे सुचवले गेले होते. त्यांच्या काळात स्थूल अर्थशास्त्राचा प्रसार झाला. निसर्गवादी अर्थतज्ञांचे लिखाण स्थूल स्वरूपाचे होते. डॉक्टर क्वेस या निसर्गवादी अर्थतज्ञांना आर्थिक तक्त्याचे उदाहरण स्थूल अर्थतज्ञाचे द्योतक आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रच जनक माल्थसला मानलं गेलं.
तर विद्यार्थ्यांनो 1929 ते 30 हा जो काय उद्भवलेला जागतिक महामंदीनंतर स्थूल अर्थशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात होत गेला. लॉर्ड केन्स यांनी नवीन दृष्टिकोन स्वीकारून स्थूल अर्थशास्त्राचा पुरस्कार केला. तर 1936 साली केन्सने रोजगार, व्याज आणि पैशाबाबतचा सर्वसामान्य सिद्धांत हा ग्रंथ प्रकाशित केला. तर केन्स यांनी या ग्रंथामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था, सांगायचं तात्पर्य काय की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा म्हणजे विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करून एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण भांडवल, एकूण भांडवली गुंतवणूक, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी किंवा सर्व समाजाचे आर्थिक व्यवहार असा समुच्चयात्मक दृष्टीने अभ्यास करून विविध सिद्धांत मांडले. तर केन्सबरोबरच फिशर, विक्सेल, वॉलरस, शुम्पीटर यांचे विविध अर्थशास्त्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्थूल अर्थशास्त्र हे एकंदर अर्थव्यवस्थेचाच अभ्यास करतं. म्हणजेच एकूण मागणी, मजुरीची पातळी आणि खर्चाची संरचना इत्यादीचा सुद्धा इथं समावेश केला जातो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत या नावाने ओळखला जातो. तसेच याच बेरोजगाराची समस्या, आर्थिक चढउतार, चलनवाढ, चलनघट किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकासाचा यामध्ये समावेश होतो. तर स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याचा आपण थोडक्यात अर्थ पाहिलेला आहे. तर पुढे त्याच्या व्याख्या प्राध्यापक के.ई. बोल्डिंग. तर प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या, तर प्राध्यापक बोल्डिंग यांनी विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर त्यांनीच दुसरीही व्याख्या तयार केलेली आहे. तर त्या व्याख्यामध्ये त्यांचं असं मत आहे की स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा विचार करीत नाही तर एकूण घटकाचा विचार करते. म्हणजेच व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार करीत नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करते. व्यक्तिगत किमतीऐवजी सर्वसाधारण किंमत पातळी विचार करते. तर व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचाही चर्चा करते. यालाच स्थूल अर्थशास्त्र असे म्हटलं जातं. म्हणजेच बोल्डिंग यांनी सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्हीमधला फरक इथं आपल्याला सांगितलेला आहे. तर दुसरा अर्थशास्त्रज्ञांचं असं मत आहे की स्थूल अर्थशास्त्र हे मोठ्या प्रमाणावरील आर्थिक व्यवहारांचा विचार करीत असते. ते आर्थिक जीवनाच्या सर्वव्यापी आकारमानाची संबंधित असते. तर गार्डनर ॲक्ले यांनी ही व्याख्या स्पष्ट केलेली आहे. तर दुसरे अर्थतज्ञ असे सांगतात की समग्रलक्षी म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये मोठ्या समुच्चयातील संबंधाचा जसा की रोजगाराचा आकार, एकूण बचत व गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न इत्यादीचा विचार करते. तर लर्नर यांच्या मते अर्थव्यवस्थेच्या जैविक प्रणालीत व्यक्ती व कुटुंबे, उपभोक्त्यांची तसेच व्यक्ती व उद्योग संस्था, उत्पादकांची भूमिका कशी पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहणे सूक्ष्म अर्थशास्त्रात समाविष्ट होते. म्हणजेच त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर दुसरे एक अर्थतज्ञ आहेत की लेफ्टविचच्या मते ते असे सांगतात की सूक्ष्म अर्थशास्त्रज्ञाचा संबंध उपभोक्ते, उत्पादक, घटकांचे मालक आणि व्यवसाय संस्था म्हणून काम करणाऱ्या आर्थिक एककांचा आर्थिक व्यवहारांशी संबंध असतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका अर्थाने अर्थव्यवस्थेचा सूक्ष्मदर्शी अभ्यास आणि
उत्पादक आपल्या वस्तूची किंमत कशी निश्चित करतो किंवा उत्पादक किती व कसे करायचे हे कसे ठरवतात, व्यक्ती निर्णय कसा घेते, समस्या कशी सोडवते, यासारख्या व्यक्तिगत विशिष्ट आर्थिक घटकांचा व्यवहाराचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध एकूण म्हणजे समूहाशी समुच्चयाशी येतो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांऐवजी देशातील एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक यासारख्या समुच्चयात्मक घटकांचा, वर्तनाचा व त्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. थोडक्यात ज्या अर्थशास्त्रात समग्र घटकांचा समुच्चयात्मक अभ्यास केला जातो त्यास समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हटले जाते. तर विद्यार्थ्यांनो, या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांच्या अनुसरून त्यांच्या अभ्यासावरून आपण वेगवेगळ्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की आपण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र त्याच्या व्याख्या आणि अर्थ समजून घेतलेला आहोत. तर या दोन्हीमधला फरक काय आहे या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. तर प्राध्यापक लिप्से या अर्थतज्ज्ञाने या दोन्हीमधला म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामधला फरक कसा आहे ते स्पष्ट केलेलं आहे. तर यामध्ये सनातनपंथीय विरुद्ध आर्थिक अर्थशास्त्रज्ञ, सनातनपंथीय विरुद्ध आधुनिक अर्थशास्त्रज्ञ. तर विद्यार्थ्यांनो, सनातनपंथी विरुद्ध आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथपासून झाली असे आपण इथं म्हणतो. म्हणजेच अर्थशास्त्राचा विकास रिकॉर्ड हा अर्थतज्ञ जे.बी. से, मॉरिस बोल्डिंग, डॉक्टर मार्शल, हिक्स अँड सॅम्युएल्सन, श्रीमती रॉबिन्सन इत्यादी अर्थतज्ज्ञांनी केलेला होता. म्हणजेच सनातनपंथीय विरुद्ध आधुनिक अर्थतज्ञ कोणकोणते आहेत हे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्याची सुरुवात झाली. तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात माल्थसने केली आणि या अर्थतज्ञाचा विकास सिस्मॉन्डी, कार्ल मार्क्स, विक्सेल, फिशर, कॅसेल, रॉबर्टसन, हायेक, हॉट्रे, केन्स इत्यादी अर्थतज्ज्ञांनी केला. तर व्याख्यामध्ये त्यांचा खूपच फरक लक्षात येतो. तर व्याख्या आपण पाठीमाग 2 व्याख्या पाहिल्या, त्या व्याख्यामध्ये सुद्धा सूक्ष्म आणि समग्र या 2 शब्दांच्या अनुसरून आपण काय केलेले आहेत, व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर ज्या अर्थशास्त्रात अत्यंत लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो त्यास सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर समग्र घटकांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रात केला जातो त्यास काय म्हटलं जातं, स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, सरासरी उत्पन्न किंवा सरासरी किंमत पातळी. तर पुढचा मुद्दा असा आहे की वैयक्तिक विरुद्ध एकत्रित. तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यातील फरक जाणून घेण्यासाठी पुढचा मुद्दा आहे की वैयक्तिक विरुद्ध एकत्रित. तर वैयक्तिक विरुद्ध एकत्रित हा सूक्ष्म अर्थशास्त्रात या घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पादन, वैयक्तिक उपभोग किंवा विशिष्ट वस्तूची किंमत
विशिष्ट व्यवसाय संस्था इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एकूण मागणी, एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. तर अशा पद्धतीने वैयक्तिक विरुद्ध एकत्रित असं इथं सांगितलं जातं. तर पुढचा मुद्दा असा आहे की विश्लेषणाचा आधार. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात सीमांत उपयोगिता विश्लेषणावर आधारित आहे. हे आपण म्हणजे आपल्याला माहीतच आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात कालबाह्य ठरलेल्या सीमांत उपयोगिता विश्लेषणाला आधार दिला जात नाही. तर लक्षात घ्या, विश्लेषणाचा आधार हा सूक्ष्म अर्थशास्त्रात आणि स्थूल अर्थशास्त्रात वेगवेगळा आहे. तर पुढचा आहे की गृहिते. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात हे अनेक गृहितावर आधारलेले असते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अनेक गृहितांवर आधारलेले असते. उदाहरणार्थ पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा इत्यादी. बऱ्याच वेळा ही गृहिते खोटेही ठरतात, त्यामुळे सिद्धांतही चुकीचे ठरतात. तर आपल्याला वेगवेगळे सिद्धांत माहीतच आहे. मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत किंवा रोजगाराचा सिद्धांत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, गृहितावर आधारित सिद्धांत मांडत असतो. आणि ते सिद्धांत जर चुकीचे ठरले तर ते गृहिते चुकीचे ठरले तर सिद्धांतही चुकीचे ठरतात. तर या उलट परिस्थिती अशी आहे की स्थूल अर्थशास्त्र कोणत्याही अवास्तव गृहितावर आधारलेले नसते. म्हणजेच विशिष्ट परिस्थिती गृहीत धरलेली असली तरी परिस्थितीनुसार त्यात बदल केला जातो. हा फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये. पुढचा मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य व परस्परावलंबन. तर स्वातंत्र्य व परस्परावलंबन हे सूक्ष्म अर्थशास्त्रात उपभोक्ते व उत्पादक यांचा विचार दोन स्वतंत्र वर्ग म्हणून केला जातो. तर या अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठा हे दोन स्वतंत्र घटक मानले जातात. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये मागणीतील बदलाच्या पुरवठ्यावर, म्हणजे पुरवठ्यावर होणारा जो काही परिणाम आहे किंवा पुरवठ्यातील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम आहे, या दोन्हींचा विचार इथं करावा लागतो. म्हणजेच मागणी हे पुरवठ्याचे परस्परावलंबन आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की परस्पर विरुद्ध व परस्पर पूरक. तर विद्यार्थ्यांनो, इथं दोन संकल्पना आहेत, परस्पर विरुद्ध आणि परस्पर पूरक. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बरेचसे निर्णय हे परस्पर विरोधी असतात. उदाहरणार्थ व्यक्तीचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, किंवा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, हे तर आपण दैनंदिन व्यवहारात पाहतच असतो. तर स्थूल अर्थशास्त्रातील निर्णय परस्पराशी पूरक असतात. उदाहरणार्थ एकूण उत्पन्न बरोबर एकूण बचत बरोबर एकूण गुंतवणूक इत्यादी. तर हे असे आपले परस्पर पूरक आणि परस्पर विरुद्ध असे निर्णय आपण घेत असतो. कुठे? सूक्ष्म अर्थशास्त्रात आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये. तर पुढचा मुद्दा आहे की स्थितिशील आणि गतिशील. तर स्थितिशील हे आणि गतिशील हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजारातील मागणी पुरवठ्यावर विचार करावा लागतो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थितिशील आहे. लक्षात घ्या, सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थितिशील आहे. तर याच उलट स्थूल अर्थशास्त्रात बाजारातील मागणी पुरवठ्याबरोबरच उत्पादन साधनाचाही विचार करावा लागतो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र गतिशील आहे असं आपण म्हणतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की वास्तव विरुद्ध पैशातील मापके. तर वास्तव विरुद्ध पैशातील मापके यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रात काय फरक आहे? तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही नियम आहे किंवा सिद्धांताची आपण चर्चा करताना वास्तव परिणाम निवडले जातात. उदाहरणार्थ सीमांत उपयोगिता, मागणीचा नियम. आणि याच उलट परिस्थिती काय होते की या उलट स्थूल अर्थशास्त्रातील नियम आणि सिद्धांताची चर्चा करीत असताना पैशाचा विचार केला जातो. उदाहरणार्थ फिशरच्या चलनमान सिद्धांत किंवा गुणक आणि प्रवेग तत्व इत्यादी. म्हणजेच वास्तव विरुद्ध पैशातील मापकेही सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळी असतात. तर पुढचा मुद्दा असा आहे की सिद्धांत विरुद्ध धोरणे. तर अर्थतज्ञांनी जी काय वेगवेगळी सिद्धांत मांडलेले आहेत. आता
सूक्ष्म अर्थशास्त्र निव्वळ तत्वांची किंवा सिद्धांताची चर्चा करते. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ वस्तूंची किंमत कशी ठरते, उत्पादनाचे सिद्धांत इत्यादी. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये निव्वळ सिद्धांताची चर्चा न करता राष्ट्राला उपयुक्त ठरतील अशा विविध धोरणांची चर्चा इथं केली जाते. उदाहरणार्थ चलनविषयक धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण इत्यादीची चर्चा इथं केली जाते आणि या दोन्हींमधला फरक आपल्याला लक्षात येतो. तर शेवटचा मुद्दा असा आहे की दोन्ही दृष्टिकोनाच्या मर्यादा, म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काय आपण दृष्टिकोन मांडलेले आहेत त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण समग्र घटकात लागू होत नाही आणि स्थूल अर्थशास्त्रात विश्लेषण सूक्ष्म म्हणजेच लहान घटकास लागू होत नाही. तर हे काय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे वेगवेगळे आहेत असे आपण पूर्णपणे सांगू शकतो. परंतु असे असले तरी या दोन्ही अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासासाठी कसे आवश्यक आहेत आणि म्हणून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही अर्थशास्त्र हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आपल्याला किती महत्त्वाचे आहेत हे आपण या मुद्द्याद्वारे स्पष्ट केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या संकल्पना थोडक्यात पाहिलेल्या आहेत. तर आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.